नमस्कार श्रोते मंडळी, संतांची संगती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आपण एकनाथी भागवत वाचत आहोत। एकनाथी भागवताचे आपले 8 अध्याय पूर्ण झालेले आहेत। आता हा आपण 9वा अध्याय वाचत आहोत। 9व्या अध्यायाच्या आपल्या 200 वेळा पूर्ण झालेल्या आहेत। 200च्या पुढच्या वेळा आता आपल्याला घ्यायच्या आहेत। वाचनाला सुरुवात करण्याआधी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये श्री संत एकनाथ महाराज लिहून पाठवा। वाचनाला सुरुवात करूया। सत्वाधिकाच्या गुणशक्ती आवरुणी निज काळगती, समत्व अनिल स्थिती निज प्रकृती माझरी, तेही प्रकृती उपरमोनी राहिली असे निर्गुण स्थानी, जेवी वटपीची समाऊनी केवळपणी राहिला, तैसा उपाधी गिळूनी सकळ निरुपाधी केवळ, जेवी काढिलिया मंदराचळ राही निष्फळ क्षीराब्दी, नाना अलंकार ठसे घातलिया जेवी मुसे, पूर्वरूप सोनी जैसे होय जैसे केवळ, नाना नक्षत्रावलोकू निज तेजे लोपी वरकू, तैसा उपाधी गिळुनीकू निरुपाधी कुरलासे, हो का ग्रीष्माच्या अंती बीजे लीन होती क्षिती, तैशी लीन होनी प्रकृती केवळ सुखमूर्ती उरलासे, तैसा निरुपाधिकू केवळ सुख स्वरूप आनंद कल्लोळ, चिन्मात्र तेजे बहळ नित्य निर्मळ संदशे, तेने ज्ञानस्वरूपे अनंते सृजन काळ अवस्थिते, सृजिता झाला दृष्टीते तेही निरुते उधारी, तेने निजात्म काळ सत्ते अवलोकिले निज मायेते, ते क्षोभोनिया तेथे निज सूत्रा ते उपजवी, तेची बोलिली क्रियाशक्ती करी ती झाली त्रिगुण व्यक्ती, अहंकार द्वारा सृजिती जगत उत्पत्ती ते मूळ, तेथे गुणागुण विभाग सूर नर आणि पन्नग, अध ऊर्ध्व मध्यभाग रचिले जग तत्काळ, ब्रह्मांडी सूत्रजान पिंडू वर्तवी प्राण, पिंड ब्रह्मांड विंदान कर्तृजान क्रियाशक्ती, जीव करावया संसारी, षड्विकार वाढवी शरीरी, षडूर्मी त्या माझारी, जीव संसारी संचरवी, एवढी संसार उत्पत्ती करावयाची उत्पत्ती, या लागी नावे क्रियाशक्ती साख्य संमती बोलिजे, या क्रियाशक्ती सूत्राचे ठाई जग ओतिले असे पायी, आडवे तिडवे ठाईचे ठाई, गौन लवला ही वाढत दृढबंध देहाभिमाना, देऊन संसारी करीजना उपजवी अनिवार वासना, योनी नाना जन्मवी, पित्याचे रेतमेळे रजस्वलेचे रुधिर बळे, उकडता जठराग्नी ज्वाळे बहुकाळे गोठले, तिथे निघाले अवयंकुर करचरणादिक लहान थोर, देह झाला जी साकार तरी अपार यातना, जठरी गर्भाची उकडता उंडी, नाना दुःखाची होय पेंडी, रिघे विष्टा कृमी नाकी तोंडी, तेने मस्तक झाडी पुरेपुरे, थोर गर्भीची वेदना आठविता थरकापू मना, भगनद्वारे जन्म जाना परम यातना जीवासी, ऐसे जन्म युनी जनी घाली स्वर्गाच्या बंदिखानी, कांपचिती अधपतनी देहाभिमाने करूनिया, ऐसी सुख दुःखाची कडी घालूनी त्रिगुणी दृढ बेडी, भोगवी दुःखाच्या कोडी तरी न सोडी अविद्या, हा थोर मायेचा खटाटोपू राया तुझ नाही भय कंपू, तुआ दृढ धरोनी अनुतापू अभिमान दर्पू छेदिला, तुझी पालटली दिसे स्थिती हृदय प्रगटली चित्सती, मावळली अविद्येची राती बोधक भस्ती उगवला, जेथ छेदिला अभिमान तेथे कामादी वेरी निमाले जाण, जेवी शिर छेदिल्या करचरण सहजे जाण निमाले, या परी तू अरिमर्दन बोलिलो ते सत्य जाण, एकोणी अवधूत वचन सुख संपन्न नृप झाला,
मने धन्य धन्य मी सनाथ मस्तकी ठेविला हस्त प्रेमे ओसंडला अवधूत हृदयात आलिंगी दोघा निजात्म बोधे झाली भेटी या लागी खेव पडली मिठी तेने आनंदे ओसंडी सृष्टी सभाग्य भेटी सद्गुरुसी बालका की जे ती सोहळे तिने निवती जननीचे डोळे शिष्यासी निजबोधे साकळे ते सुख सोहळे सद्गुरुसी करिता दोघांसी संवादू ओसंडला परमानंदू पुढील कथेचा संवादू अतिविशदू सांगत पूर्णनाभी मने कांतिनी हृदययंतंतू मुखे करुणी विस्तारी बाहेर काढुनी निजगुनी स्वभावे त्या विस्तारिल्या तंतुवरी तळी आणि उपरी आपणाची क्रीडा करी नाना परी स्वलीला तंतु विस्तारे खेळती लीला प्रत्यक्ष देखताची डोळा ग्रासुनी ने हृदय कमळा अद्वैत कळा दाखवी याची रीते सर्वेश्वरू एकला रची संसारू अति करुनी संहारू रे निर्विकारू निजात्मा या लक्षणाचा निर्धारू धरुनी उर्ण नाभी केला गुरु आता सारूप्यतेचा विचारू पेशस्कारू गुरुम्या केला काया वाचा आणि मन पुरुषे एकाग्र करून जे जे वस्तूचे करी ध्यान तद्रूप जान तो होय स्नेहे द्वेषे अथवा भये दृढ ध्यान जेने होय तेनेची तद्रूपताला हे उभवूनी बाहे सांगतू देह गेलिया तद्रूपता होईल हे वचन वृथा येनेची देहे थसता तद्रूपता पाविजे भिंगुरटी घिटकी ते धरी कोडी भिंती माझी ले करी इथे मरण भय ध्यान करी निरंतरी भ्रमरीचे तेने तीव्र ध्याने ती किटी होनी टाके भिंगुरटी गगनी चढे उठा उठी प्रत्यक्ष दृष्टी देखिजे भिंगुरटी जड असंत मूड किट्टी तिचे ध्यान करीत तेने तद्रूपता प्राप्त तैसा भगवंत तवनवे तो जड चिद्रूप सुखदाता ज्ञाता अधिकारी ध्यान करिता तीथ तद्रूपता पावता विलंबू सर्वथापे नाही किटकी स भ्रमरत्व जोडे हे तीव्र ध्याने न घडते घडे विचारिता दोन्हीमुळे जडजडे वेधिले भगवद ध्यान नव्हे तेसे ध्याता भगवद रूपची असे ध्याने ब्रह्ममात्र नसे नायासे तद्रूप येणे देहे आची वृत्ती आपुली आपण न जाणे मुक्ती नेघवे भगवतपद प्राप्ती तै वृथा उत्पत्ती नरदेही वृथा त्यांचे ज्ञान ध्यान वृथा त्यांचे यजन याजन वृथा त्यांचे धर्माचरण चैतन्य घन जरी नोहे अवधूत मने यदुसी इतुकिया गुरुपासी मी शिकलो जे जे मतिशी ते तुझपाशी सांगितले निजबुद्धीची या उत्पत्ती काही एक शिकलो युक्ती तेही सांगेन तुझ प्रती अनन्य प्रीती स्वभावे 24 गुरुचाही गुरु विवेक वैराग्य विचारू हा नरदेही लाधे संधरू या लागी मुख्य गुरु नरदेहो देहासी जे गुरुत्व जाणा ते दो प्रकारी विचक्षणा सांगेन त्यांच्या लक्षणा संरक्षणा परमार्था देहायसे ओखटे पृथ्वी माझी नाही कोठे देहायसे गोमटे पाहता न भेटे त्रिलोकी ओखटे मनोनी त्यागावे ते मोक्ष सुखासी नागवावे
हो का गोमटे म्हणून भोगावे, ते अवश्य जावे नरकासी, तरी हे त्यागावे ना भोगावे, मध्यभागे विभागावे. आत्मसाधनी राखावे, निज स्वभावे हिता लागी, तेसे भाडियाचे घोडे, आसक्ती सांडोनी पुढे, पेनेवरी नेणे घडे, स्वार्थ चाडे लागुनी, हेतू ठेवूनी परमार्था, तेही वस्ती करू देवी उखिता, देहासक्तीची कथा, बुद्धीच्या पंथा एवो निधी, देहाची नश्वर गती, नश्वरत्वे उपजवे विरक्ती, नाशवंतांची आसक्ती, मुमुक्षू न करीती सर्वथा, जेने उपजे विरक्ती, ते तो विवेक जाणावा निश्चिती, एव विवेक वैराग्य प्राप्ती, निज युक्ती नरदेही, इतर देहांच्या ठाई हा विचारूची नाही, केवळ शिक्षोदर पाही, व्यवसाव देही करिताती, या लागी नरदेह निदान, जेने ब्रह्म सायुज्यी घडे गमन, देव वांछिती मनुष्यपण, देवाचे स्तवन नरदेहा, मनसी नरदेह पावन, परी तो अत्यंत निंद जान, योनीद्वारे त्यांचे जन्म, पाठीच मरण लागलेसे, जव जन्मलेची नाही, तव मरण लागले पाही, गर्भाच्याची ठाई, मरण घाई धाकती, एव या देहा सरीसा, नित्य मृत्यू लागला कैसा, पौशोनिया बालवयासा, तारुण्या सरीसा लागला, विसरोनिया आत्ममरण, तारुण्य चढले जी दारुण, चतुर शहाणा सज्ञान, बळे संपूर्ण मी एकू, त्या तारुण्याची नवाळी, देठन फेडिता काळगिळी, मग जरा सर्जरीत मिळी, मरणकाळी पातली, ढवल चामरेसी आले जाण, जरा मृत्यूचे प्रस्थान, मागुनी यावया आपण, वेळा निरीक्षण करीतसे, सर्वांगी कंपायमान, तो आला मृत्यू व्यंजन, मान कापे तो जाण, डोल्हारा पूर्ण मृत्यूचा, दात पाडूनी सपाट, काळी मोकळी केली वाट, मृत्यू सेनेचा घडघडाट, वेगी उद्भट रिघावया, पाठी झाली दुनी, तेची मृत्यूची निशाणी, दोन्ही कानी खिळे देऊनी, सुबद्ध करुनी बांधिली, एनिया मृत्यूसी पुढारे, नयन तेज धावे समोरे, मग न्याहाळते ना अक्षरे, अंजनोपचारे क्षेणताही, उभळीचा उजगरा, उबगू शेजारील्या घरा, म्हणती नमरे हा म्हातारा, बाळाची निद्रा मोडितो, देखोनी मृत्यूची धाडी, पाया बळत असे वेगळी, जिव्हेसी चालली बोबडी, तुटल्या नाडी सर्वांगी, मरण न येता जाण, थोर चरेचे विटंबन, विमुख स्त्रीपुत्रजन, अतिदीन ते करी, जन्मावरी सायासी, प्रतिपाळिले दयासी, तिची उबगली त्यासी, जरेने देहासी कवळलिया, जरा लागलिया पाठी, कोणी नाही के त्याची गोष्टी, विटाव लागली धाकुटी, कुत्री पाठी भुंकती, शहाणी सांगती अंबलांसी, बागुला आला म्हणती वृद्धासी, निसूर पडो नेदी ढासी, खासाविसी होतसे, म्हातारा हो हा आशीर्वाद, दिला तेही गेले द्वंद्व, जरे एवढे विरुद्ध आणि द्वंद्व ते नाही, ऐशी जरेची जाचणी, देखोनी या तरुणपणी, हेची दशा मज लागुनी, हात धरूनी येईल, देहो ती तुका षडविकारी,
कोटी अनर्थ एकेके विकारी षडूर्मी लागल्या त्या भितरी जेवी अग्निवरी धृतधारा या दुःखाचे मूळ ते देहाचे आळवाळ देहो वाढविता दुःख प्रबळ उत्तर फळ महादुःख एव देहाची जे संगती ते निरंतर दुःख प्राप्ती या परी सांडावी आसक्ती या हेतू विरक्ती देह गुरु या देहाचे निसाधने अविनाश पद पावने याही परी गुणे गुरुत्व मनने देहासी देहोपकारी उपकारी आसी गुरुत्व दोन्ही परी एथ विवंचुनी चतुरी निजहित करी तो धन्य करिता तत्व विवंचन देहाचे मूळ ते अज्ञान निज रूपाचे दर्शन तिची मान प्रकृतीस्तव गुरु स्त्रिगुण सूत्र त्रिगुणी त्रिविध अहंकार येथूनी महद्भूत विकार इंद्रिय व्यापार देहिसी एव पिंड ब्रह्मांड खटाटोप अवघाची आरोप दूर जाहला नाही साप भ्रमे सर्पतो म्हणती पाहता देहाचे मूळ भाषे जैसे मृगजळ भ्रमाची राणी व प्रबळ हारोपची केवळ वस्तूचे ठाई नसते देह आभासे तेथे जेथे आरोप म्हणे घडे त्याते आता सांगेना अपवादाते सावचित्ते पर्येसी देह पंचभौतिक प्रसिद्ध तो मी मनने हे अबद्ध देहो मिलीन मी शुद्ध अतिविरुद्ध याम्हा पृथ्वी मी नव्हे जडत्वे जळ मी नव्हे द्रवत्वे तेज मी नव्हे दाहकत्वे चंचलत्वे नव्हे वायू नभ मी नव्हे शून्यत्वे अहम मी नव्हे दृश्यत्वे जीव नव्हे मी परिच्छिन्नत्वे माया मिथ्यात्वे मी नव्हे देह नव्हे मी नश्वरत्वे विषय नव्हे मी बांधकत्वे या तत्वानि माते संबंधो येथे असेना ब्रह्मास्मी अभिमान हंस परमहंसासी मान्य ते सत्वावस्थेचे साधन तोही अभिमान मी नव्हे जी तुका तत्वांचा अनुवादू ती तुका मजवरी अपवादू हा माझा बुद्धीचा बोधू तुझ म्या यदू सांगितला हे माझे गुप्त ध्यान तुझे देखोनी अनन्यपण केले गा निरूपण भावे संपूर्ण तू भावार्थी एरवी करावया हे कथा मज चाड नाही सर्वथा परी बोलवी तसे तुझी असता नृपणाथा सभाग्य ऐशिया संवादांच्या मेळी अद्वैत बोधे पिटिली टाळी दोघे आनंद कल्लोळी ब्रह्म सुकाळी मातले ऐसा उपकारी देखा या देहा सारिखा नाही सखा मनसी राखावा नेटका तव तो पारका मुळीची याची अत्यंत करिता जतन दिशे विपरीत निदान श्वान शृंगालांचे भोजन का होय भक्षण अग्नीचे या दोन्ही गती वेगळे पडे तरी सुळबुळीत होती किडे चौथी अवस्था यासी नगडे हे तूही रोकडे जानशी या लागी देहाची आसक्ती वीन धरीच गा नृपती निसंगू विचारत असे क्षिती आत्मस्थितीचे निबोधे